नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकलाच नाही। म्हणजे खूप दिवस म्हणजे तरी 1-1.5 महिना झालेला आहे मी काहीच शूट केलं नाही आणि ब्लॉग पण टाकलेला नाही आहे। तर विचार केला की बस झाला आता आराम करणं आणि आता आपण आपल्या कामाला सुरुवात करायची। तर म्हणून मग आता तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला मिळत जातील, कारण की इंस्टावर पण मला खूप जणांची कमेंट येत आहेत की ताई तू ब्लॉग का टाकत नाही आहे, आम्हाला तुझे ब्लॉग पाहायचे आहेत। तर बरं झालं तुम्ही मला कमेंट केल्या, कारण की कसं आहे जर तुम्ही मला कमेंट केल्या नसत्या ना तर खरंच मी मनापासून सांगते की माझी आहे ना आता इतक्यात इच्छा होत नव्हती ब्लॉगिंग करायची, पण तुमच्या कमेंट वाचून म्हटलं नाही आता कसं आहे खूप झाला आराम, आता आपल्या कामाला सुरुवात करू। म्हणून मग आता मी आजपासून ब्लॉगिंगला सुरुवात करते। तर आज आम्ही चाललेलो आहोत, पण हे सांगण्या अगोदर तुम्हाला सांगते की जिथं आज आम्ही चाललो ना ते ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कोणाकोणाला माहिती आहे हे पण मला नंतर कमेंट करून नक्की सांगा वारीच्या मारुतीवर। तर आजचा ब्लॉग तुम्हाला तिथूनच पाहायला मिळेल। तर बस आता सोबत आमच्या आहेत यांचे मित्र 2 आणि त्यांच्या मिसेस। तर इथे आता आम्ही एका हॉटेलवर थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी आणि आमची निहू कुठं पण आम्हाला जायचं असलं ना तर ती गाडीवर झोपतेच आणि ती आता पण झोपलेलीच आहे। तर तिला पण म्हणून काही फायदा नाही आहे, कारण की हा जो झोप्याचा तिने गुण घेतलेला आहे ना हा माझा आहे, कारण की मी आहे ना कुठं पण अगोदर बाहेर जायचं म्हटलं म्हणजे मोठ्या गाडीमध्ये तर मला झोपच येत होती आणि मी हमेशा यांच्यासोबत कुठे गेली की मी झोपत होती। तर हे मला नेहमी म्हणतात की हा झोप्याचा गुण तिने तुझ्या अंगातून घेतलेला आहे। तर तसं तर आम्ही आहे ना मोठ्या गाडीने म्हणजे जाणार होतो, पण यांनी सांगितलं की आपण 6 जण आहोत तर 6 जण मोठ्या गाडीमध्ये बसणार नाही आहोत। तर म्हणून मग आता आम्ही 2 व्हीलरने निघालो सर्वजण। पण मी तुम्हाला सांगते मोठ्या गाडीपेक्षा मला आहे ना 2 व्हीलरवर बसण्याची मजा खूप येते। 2 व्हीलर कशी आपण कुठे पण उभी करू शकतो, पण 4 व्हीलरसाठी अगोदर आपल्याला जागा पाहावी लागते, त्याच्यानंतर मग तिला पार्क करावं लागते। तर त्याच्यासाठीच मग मला आहे ना 4 व्हीलरपेक्षा 2 व्हीलर खूप आवडते। चला तर मग फ्रेंड्स फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत वारीच्या मारुतीच्या मंदिरमध्ये। आणि जेव्हा आम्ही इथे फर्स्ट टाइम आलो होतो ना तेव्हा इथे ना खूप सारे भंडारे होते आणि न्यू नारळ घे ज्याच्यासाठी। चल चला घेते सर्व जाय बेटा घेऊन दे। तर तेव्हा खूप सारे भंडारे होते, पण यावेळेस इतके भंडारे दिसत नाही आहेत, 2 की 3च भंडारे आहेत। तर आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा म्हणजे इथलं जे बांधकाम आहे ना इतकं झालेलं नव्हतं, पण आता इथे खूप सारं बांधकाम झालेलं आहे। म्हणजे ज्या इथल्या पायऱ्या आहेत ना ह्या व्यवस्थित केलेल्या आहेत आणि आमच्या न्यूला खूप मजा येत आहे। थांब बेटा। तर खूप मोठी जागा म्हणजे झालेली आहे। आम्ही जेव्हा आलो होतो ना तर इथे एवढं जागा मोकळी नव्हती, म्हणजे पार्किंगसाठी पण जागा नव्हती, पण आता इथे यांनी स्पेशल पार्किंगसाठी पण जागा केलेली आहे। तर हे आहे पार्किंगची जागा। आता आम्ही तिथे गाडी ठेवलेली आहे। तर आता आम्ही जाणार आहोत खाली दर्शन करण्यासाठी, जे पप्पा प्रसाद घेतात। कशी करत आहे हा जे जे काय जे जे काय आरती हा करू ना आरती करू ना। अच्छा घंटी वाजवायची का? थांब मला नाही थांब, तुला पप्पा उचलणार आहे 2 मिनिटं थांब। जंप नको करू निहू इथे सर्व माती सिमेंटच आहे ना बेटा, थांब ना। हा आले पप्पा। आहो घंटी हा घंटी आमच्या निहूनी वेणी घातलेली आहे छोटीशी बुची। आमच्या निहूची वेणी पहा किती छान छान आहे छोटीशी। ओके हा इथे हार घेतलेला आहे रुईच्या फुलांचा आणि नारळ प्रसाद। वाजवा आता घंटी। अरे बापरे जोरात वाजून आहे हरिका। हा तुला वाजवताना हेवी आहे ती, हा अशी वाजवायची। चला आता खाली जाऊ आपण, तिला हातातच घ्या तुम्ही, कारण की पायऱ्या आहेत तिथे सर्व मोठ्या मोठ्या। चला खाली खाली जायचं बेटा, जे खाली आहे ना। अरे एवढं पाणी नाही आहे आता, आपण आलो होतो तेव्हा पाणी होतं आहे की ना। तरी आम्ही आलो होतो 4 वर्ष अगोदर, 4 वर्ष झाले आम्ही इथे आलोच नाही। आणि मी फर्स्ट टाइम हा मारुती तेव्हाच बघितला होता, वारीचा मारुती।
आम्ही 21 आलो होतो, तेव्हापासून आलोच नाही. चलो. आमच्या नेहूला खूप मजा येते इथे, कारण की इथे सर्व मोकळं मोकळं वातावरण आहे आणि खूप सारी जागा पण आहे. हा जे 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 तिला तर जेजेच पाहिजे. नेहू एकदम नाही जायचं बेटा, हळूहळू. अरे बापरे थांब ना निहारिका, ऐकत नाही. हा जे जेचा झेंडा आहे बेटा तो. हा जे जे नेहू नाही नाही, एकदम नाही जायचं बेटा, एकदम नसते जात पिल्लू. न न मंपा किती मोठा आहे खाली. पाजा पाजा ऐकत नाही घेती, ते तिचंच लावणार आहे. तर इकडे आहे थोडंफार पाणी, म्हणजे मला रील्स जर बनवायचे असल्या तर मी या ठिकाणी बनवू शकते. एवढं नाही पण आहे, तात्पुरतं पाणी आहे. तर मी आता तिथे म्हणजे अगोदर दर्शन वगैरे करू, त्यानंतर मग शांततेत आम्ही फोटो क्लिक करू, रील्स बनवू. तर चला आता दादाची वाट पाहत आहोत. हे सर्वजण तिकडेच आहेत. चला पोचलो आता मंदिरामध्ये. आता तर आता पायऱ्या चढत आहोत. हे आहे मंदिर. आमच्या निहूला जिथे घंटी दिसली तिथे वाजवण्याचा प्रयत्न चालू आहे. तिथे पण वाजवली आणि इथे पण छोटी घंटी होती, तिला ते पण वाजवायची होती, पण तिला नाही म्हटलं म्हणून मी चालू होती. निहू बिल्ली बिल्ली हे बिल्ली हे चला चला. चला पोचलो तर इथे पूजा करू. मारुती. अरे बापरे, हा जे जे का नेहू टिकूला. हा टिकू, हा टिकू टिकूला. हा टिकूला, हा लाव टिकूला. बघू लावलं. छान छान छान. हां बस आता तिथे बस. हा बस तिथे. नाही आता ते आसनवर जाणार आहे बसायला पाहिजे. आसनपट्टी टाकलेली आहे ना. न्यू जे जे कर. हां म्हटलं ना आसनपट्टीवर जाऊन बसणार आहे ती. हां बस दीदी तिथं जाऊन आता. तसं तर म्हणतात की बा मारुतीच्या मंदिरमध्ये बायांनी जाऊ नये, पण काय माहिती इथे आल्यानंतर आहे ना, म्हणजे सर्व बाया आम्हाला मारुतीच्या मंदिरमध्ये इथे अलाउड आहे. म्हणून मग आता आम्ही मंदिरमध्ये आलो दर्शन करण्यासाठी. तर यांनी जे पूजेचं सामान घेतलं होतं ना, म्हणजे नारळ, त्याच्यानंतर रुईच्या फुलांचा हार, ते आता मी पंडितजीला देते मारुती रायाला चढवण्यासाठी. तर बस आता इथे आल्यानंतर इतकं शांत वाटत होतं मनाला की तुम्हाला काय सांगू. म्हणजे असं वाटत होतं की बा काहीतरी गोंधळ चालू आहे डोक्यामध्ये, मनामध्ये, पण इथं आल्याबरोबर म्हणजे मनाला पण शांती मिळाली आणि माझं डोकं पण खूप शांत असं मला वाटलं. आणि तसं पण आहे ना, मंदिरमध्ये गेल्यानंतर आपलं मन पण शांत होते आणि आपलं डोकं पण शांत होते. म्हणजे जेवढे गोंधळ आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये चालू असतात ना, ते सर्व संपून जातात. तर इथे आता जो मी हार दिला होता पंडितजीला की बा जो मारुती रायाला चढून द्या, त्यांनी तो हार चढून दिलेला आहे. आणि इथे आम्ही नारळ घेतले होते, म्हणजे या 2 ताईंनी आणि मी, की बा आम्हाला हे अर्पण करायचे होते. तर त्यांनी तर ते नारळ दिले आणि मी माझं पूजा चालू होती, कारण की खूप दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये खूप सारा गोंधळ चालू होता आणि अशी शांती मिळतच नव्हती मला. तर आता इथे आल्यानंतर आहे ना, इतकं शांत वाटत होतं की असं वाटत होतं की बा थोड्या वेळ आणखीन मंदिरमध्ये बसून राहायचं, पण कशाचं आम्हाला घरी पण निघायचं आहे. तर इथे आता निहूचं थोड्याशा फार मस्त्या चालू आहेत. कोण आहे? हो हो म्याऊ आहे, म्याऊ. असं नाही करू. हां तसं नाही करू बेटा. जय जय करो पहिले. जय जय. खात नाही बेटा ते दूध पिती बेटा. चला तसं नाही करू. दूध पिती.
चला इकडे चला, जय जय करा, चला चला चला, प्रदक्षिणा मारा. चला दे मम्मी सोबत प्रदक्षिणा मार. हे पहा, काकाची ड्युटी करत आहेत. दोन्ही मुली मागं मागं फिरत आहेत काकाच्या. जिकडे काका तिकडे मुली. आता काय करत आहे तू? अरे बापरे, जे जे हा जे कर. बस दिनभर जे चालू रहते उसका. हाँ उठा आता. आणि इथे सर्वांच्या पाया पडून झालेले आहेत. आणि आमची निहारिका महादेवाच्या पिंडीला काही सोडत नाही आणि नंदीला पण सोडत नाही. काय नंदी महाराजांच्या काय घेतलं तू पप्पी? काय केलं नंदी महाराजांच्या पप्पी चालू होते. हा हा जे नंदी आहे. बरं ठीक आहे, आता गेली डबल जे करायला. आता पप्पी नको घेऊ आता. बसली तिथं. चाल ना निघू, निघायचं आहे ना आपल्याला. चाल ना न्यू जेजी गेला का? चल. नाही ते नंदी जवळ नाही निघत ती आता. चला सर्वजण चालले निघू, आम्ही पण चाललो होता. बाय. चला आता निघत आहो आम्ही. ती सोडत नाही की तिथं दिवसभर चालू राहते. चला निघालो आता. निवलं तिची चप्पल घालून द्या. हा 2 मिनिटं चले, मी घालून देते ना. थांब ना. चला नदीला एवढं पाणी नाही आहे आता. पावसाळ्यामध्ये जास्त असते. हा चला आता फोटोशूट करून झालेला आहे. त्यानंतर पूजा पण झाली करून. आता आम्ही चाललो खाली. पुन्हा म्हणजे खाली फोटो क्लिक करायचे आहेत, काही रील्स बनवायचे आहेत. आता बघू हे किती सपोर्ट करतात तर रील्स बनवण्यासाठी. नाही कारण की आमची न्यू त्यांना सोडत नाही आहे. आणि सोडलं तर ती 2 मिनटं पण म्हणजे हे धावत आहे म्हणून. तर आता तिला पकडणार की माझे रील्स काढणार. आता हे यांच्यावर आहे. कारण की खूप दिवस झाले मी रील्स अपलोड केलेल्याच नाही आहे. म्हणजे अशा बनवून काही टाकलेल्या नाही आहेत इंस्टावर. फक्त फोटो वगैरे असते तेच जोडजाड करून मी अशा रील्स बनवल्या. तर म्हटलं चला आता खूप दिवस झाले रील्स काही बनवल्या नव्हत्या. आणि इथे आलेली आहे मी. इथे वातावरण पण खूप छान आहे. तर 2-3 तर रील्स मी इथे पक्का बनवणारच आहे, पण खाली नदीच्या जवळ. आता इथे हे काय करत आहेत काय नाही. चल लागत. चला तिकडे. चला चल आपण फोटो क्लिक करू. चल तिकडे चला तर मग फ्रेंड्स आता निघालेलं हो घरी जाण्यासाठी. मस्तपैकी रील्स पण बनवलेले आहेत आणि खूप सारे फोटो पण क्लिक केले. तर आता निघालो घरी. निहू इथे झोपलेली आहे. तर म्हणून मग आता मी काही चेहऱ्याला बांधलं नाही, कारण की निहूच्या अंगावर टाकून दिलं. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बा निहूला गाडीवर बसल्याबरोबर झोप येते. म्हणजे हा गुण तिच्यामध्ये माझा आहे की मला पण अगोदर झोप येत होती. हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. आता निहूचं पण तसंच आहे. पण जाऊ दे, आता ती झोपलेली आहे तर तिला झोपू देते. म्हणजे तिची एक झोप होऊन जाणार घरी जाईपर्यंत. तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग फ्रेंड्स तिथपर्यंत बाय बाय.